देवळात जळे अखंड दिवा, तेज त्याचे देई उत्साह नवा. काळोख सरे दुरावून जातो, मनामध्ये शांतता नांदते. देवीच्या कृपेचा प्रकाश दाटे, सकारात्मक ऊर्जेने जीवन उजळते. अखंड ज्योतीत आशीर्वाद फुलतो, सुख समृद्धीचा मार्ग खुला होतो. घराच्या देवळात जेव्हा अखंड दिवा लावला जातो, तेजाच्या त्याच्या अंधकारही शांत होऊन मागे सरकतो. प्रकाशाच्या लहरींनी संकटाचे सावट हरपते. दिव्या आशीर्वादाच्या किरणांनी सुख समृद्धी घरभर पसरते. जिथे दिव्याचा तेज अखंड, तिथे नशिबाचा मार्ग उजळतो. शांती, शक्ती, श्रद्धेने जीवन सुफळ होऊन बहरतं. एखादी इच्छा मनात ठेवून जर आपण अखंड दिवा लावला तर आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतात. या अखंड दिव्याने घरामध्ये पॉझिटिव्हिटी म्हणजे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तसेच जो कोणी नवरात्रीमध्ये 9 दिवस हा अखंड दिवा लावतो, देवी आई त्याच्यावर खूप प्रसन्न राहते. त्यामुळे कुलदेवीला समर्पित नवरात्रीमध्ये असा अखंड दिवा सर्वांनीच लावावा. नमस्कार, मी विद्या मस्के. माझ्या पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. तर आजच्या व्लॉगमध्ये आपण बघणार आहोत की नवरात्रीमध्ये अखंड दिवा का लावावा, कसा लावावा, किंवा दिवा लावताना कोणता मंत्र म्हणायचा जो की हा दिवा लावल्याचे फळ देतो. दिवा लावण्याची योग्य वेळ कोणती, वात कोणत्या दिशेला करावी, जर सपोज 9 दिवसात आपला दिवा विझला तर काय करायचं, याविषयी सर्व माहिती तुम्हाला आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. 22 सप्टेंबर 2025 म्हणजे उद्या सोमवारी घटस्थापना आहे. तर हा दिवा आपल्याला दुपारी 12 वाजण्याच्या आधी लावायचा आहे. जेव्हा आपण घटस्थापना करणार आहोत तर पहिले दिवा लावायचा आहे आणि मगच घटस्थापना करायची आहे. जेवढं महत्त्व या दिवशी घटस्थापनेला आहे तेवढंच या अखंड दिव्यालाही आहे. काही लोक वर्षभर देवघरात अखंड दिवा लावत असतात, तर हा दिवा आपण वर्षभर नाही लावत, बट या 9 दिवसात तरी लावला पाहिजे. गणपतीचे 10 दिवस कोणी कोणी लावतं आणि पुन्हा नवरात्रीचे 9 दिवस लावतात. आता हा अखंड दिवा का लावायचा, तर अखंड म्हणजे ज्यामध्ये खंड कधीच पडत नाही असा हा दिवा असतो. आणि जिथे हा दिवा लावला जातो तिथे माता लक्ष्मी ही स्थिर राहते. ते घर सोडून कधीही जात नाही. अखंड दिव्यामुळे देवीचा वास त्या घरामध्ये राहतो. दिव्याच्या प्रकाशामुळे आपल्या आयुष्यात सर्व काही मंगलमय होत असतं. दिवा कसा लावायचा ते मी तुम्हाला पटकन सांगते. सर्वात पहिले लक्षात ठेवा, दिवा हा कधीही डायरेक्ट जमिनीवर लावू नका. दिव्यासाठी तुम्ही छानपैकी आसन तयार करून घ्या. आसन तुम्ही तांब्याची किंवा स्टीलची डिश घेऊ शकता. इथे मी स्टीलची डिश घेतली, व तर तुम्ही तांब्याची डिश घेऊ शकता. फक्त तुम्ही दिवा हा डायरेक्ट जमिनीवर नका. काय करा, डिशमध्ये तुम्ही तांदूळ टाकू शकतात किंवा फुलांच्या पाकळ्या टाकू शकतात किंवा स्वस्तिक काढू शकतात. शक्यतो अष्टदल काढण्याचा प्रयत्न करा, कारण की अष्टदल हे देवी आईला प्रिय असतात, कारण की अष्टदल म्हणजे कमळाचं फूल असतं. आपण काय करू, पहिले अष्टदल काढून घेऊ. अष्टदल काढण्यासाठी तुम्हाला पहिले असे सरळ लाईन काढून घ्या. तुम्ही बघू शकता अष्टदल. त्यानंतर आपण हळदी कुंकू अष्टदल काढले. त्यानंतर आपण प्रत्येक अष्टदलामध्ये हळदीचा टिक्का लावून घेऊ. प्रत्येक अष्टदलामध्ये आणि नंतर त्यामध्ये आपण थोडेसे अक्षर हे झालं आपल्या दिव्याचं आसन. आता दिवा कसा लावायचा ते मी तुम्हाला सांगते. दिवा हा 9 दिवस अखंड ठेवायचा आहे. त्यामुळे तुम्हाला दिवा घेताना खोल घ्या आणि मोठा घ्या. हे बघा, तुम्ही दिवा हा मातीचा घ्या, म्हणजे पंचीसारखा, किंवा दगडाचा घ्या, जे की जुन्या काळामध्ये म्हणजे अजून पण खेड्या गावामध्ये
दगडाचा दिवा वापरतात किंवा पितळाचा घ्या, चांदीचा घ्या, कोणी अजून जुन्या पद्धतीने ॲल्युमिनियमचा पण घेतात आणि मी दगडाचा दिवा घेते. बट आज व्हिडिओसाठी मी मातीचा म्हणजे ही पंती घेतलेली आहे. हा माझा दिवा छोटा आहे. मी फक्त व्हिडिओसाठी घेतलेला आहे. ओके. आणि मी घटस्थापनेच्या दिवशी दगडाचा दिवा वापरणार आहे. बट हा व्हिडिओसाठी घेतलेला आहे. फक्त तुम्ही हा दिवा खोलगट असा घ्या. आता तेल कोणतं वापरायचं? कोणी तिळाचं वापरतं, कोणी मोहरीचं वापरतं. तर तिळ आणि मोहरीच्या तेलामुळे घरातील वास्तुदोष कमी होतात, पॉझिटिव्हिटी येते घरामध्ये. त्यामुळे मी सजेस्ट करेन की तुम्ही तिळाचं किंवा मोहरीचं तेल वापरा. आता वात कोणती लावायची? तर वात रक्षसूत्र म्हणजे कुणी लाल पिवळ्या धाग्याची वात घेतं, तर कोणी कापसाची वात घेतं. तर मी हे बघा मी ते 1.25 हात एवढी लांब, म्हणजे एवढा हात आणि अजून थोडीशी लांब, म्हणजे 1.25 हात एवढी लांब वात घ्यायची. आता आपल्याला दिवा लावायचा आहे. दिवा लावताना तुम्ही शुभम करोती म्हणू शकता किंवा काही स्तोत्र येत असेल तर तो म्हणू शकता. फक्त दिव्याची वात ही मीडियम ठेवा. म्हणजे हे बघा, अशी जास्त मोठीही नका करू आणि जास्त छोटीही नका करू, म्हणजे आपला दिवा लवकर विझणार नाही. हा अखंड दिवा लावताना मी सोबत 2 मंत्र देते. आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मी 2 मंत्र देते. त्या 2 पैकी तुम्ही कोणताही एक मंत्र बोलू शकता. आता आपण दिवा लावून घेऊया. आता आपण दिव्याची पूजा करायची आहे. दिव्याला हळदी कुंकू आणि अक्षता लावायची आहे. पहिले आपण हळदी कुंकू वाहून घेऊ. आता दिव्याला नमस्कार करायचा आहे आणि दिव्याला प्रार्थना करायची आहे की हे देवा, माझ्या यथाशक्तीने मी हा दिवा लावलेला आहे, तेवत राहू दे आणि माझ्या घरामध्ये दिव्यासारखा प्रकाश होऊ दे. मनापासून दिव्याला तुम्हाला जी प्रार्थना करायची आहे ती तुम्ही करू शकता. उजव्या हाताला असतो आणि तेलाचा दिवा हा देवांच्या डाव्या हाताला असतो. ओके. आणि पहिलेच हा दिवा अशा ठिकाणी ठेवायचा आहे की जिथे वारंवार कोणी येत जात नाही किंवा वारा येत नाही, म्हणजे तो विझणार नाही. अशा ठिकाणी ठेवा. आणि दुसऱ्या दिव्याने आपल्याला या दिव्याची रोज आरती करायची आहे, ती पण सकाळ संध्याकाळ. आणि खरंच या दिव्याला खूप महत्त्व आहे. फक्त हा दिवा तुम्ही कोठेही लावा, फक्त दक्षिण दिशेला लावू नका, कारण दक्षिण कोपऱ्याला हा दिवा लावायचा नाही. ओके. आता दिव्याचे काही नियम सुद्धा आहेत, ते मी तुम्हाला सांगते. तर नवरात्रीमध्ये दिव्याची वात पूर्वेला ठेवल्यास, पूर्वेला म्हणजे जिकडून आपला सूर्य उगवतो त्या दिशेला ठेवल्यास आयुष्य वाढतं, आनंदाची भरभराट होते. दिव्याची वात जर पश्चिम दिशेला असेल तर सुख समाधान नांदतं आणि दिव्याची वात उत्तरेला असल्यास धनलाभ व लक्ष्मी प्राप्त होते. आणि दिव्याची वात दक्षिण दिशेला केल्यामुळे तोटा होतो. तर यमाची दिशा ही दक्षिण आहे, त्यामुळे माणसाचा किंवा धनाचा तोटा होतो. त्यामुळे दक्षिणेला दिव्याची वात कधीही करू नका. तर जी वात वरती असते, वरती म्हणजे तुम्ही बघू शकता की ही वात वरती म्हणजे आकाशाकडे असते, ती वात देवी देवतांकडे असते, त्यामुळे ती वात चालेल. आता जर तुम्ही पंतीचा किंवा दगडाचा दिवा लावत असाल तर त्या दिव्याची वात ही दक्षिणेकडे येणार नाही, याची तुम्ही खास करून काळजी घ्या.
कारण की त्याची वात एक तर वरती आकाशाकडेही नसते, त्यामुळे त्याची वात ही दक्षिणेकडे तोंड, त्या वातेचं तोंड हे दक्षिणेकडे होणार नाही, याची तुम्ही खास करून काळजी घ्या. आणि आता तुम्ही हा दिवा विझणार नाही म्हणून काय कराल, तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की हा दिवा विझणार नाही यासाठी तुम्ही भीमसेन कापराच्या 2 ते 3 वड्या टाकू शकतात. या दिव्यामध्ये भीमसेन कापराच्या 2 ते 3 वड्या टाकू शकतात, जेणेकरून त्या वातीला ऑक्सिजन भेटत राहील आणि त्याला जास्त काजळी येणार नाही. जर आली तर तेल जास्त लागेल आणि दिवा विझण्याची शक्यता जास्त असते, आणि त्यामुळे दिव्यामध्ये कापुराच्या 2-3 वड्या टाकायच्या आहेत. भीमसेन कापराच्या 2-3 वड्या टाकायच्या आहेत. आणि आता सपोज तुमचा दिवा विझलाच तर तुम्ही काय कराल, तर घाबरायचं कारण नाही, कारण की जर दिवा हा विझलाच तर आपण ह्या दिव्याची ज्या दुसऱ्या दिव्याने आरती करणार आहोत त्या दिव्याने परत हा दिवा लावायचा आहे आणि देवाची क्षमा मागायची आहे की हे देवी आई, नकळतपणे चुकून माझ्याकडून हा दिवा विझला गेला, त्यामध्ये फार काळजी करण्याचं काहीही कारण नाही. ओके, अशाच एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही हा अखंड दिवा लावायचा आहे. आणि तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला जे 2 मंत्र देणार आहे किंवा दिलेले पण आहे, ते 2 मंत्र एक मंत्र म्हणायचं आहे. त्याबद्दल तुम्हाला माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब नक्की करा आणि शेअर सुद्धा करा. आणि कोणी नवीन असेल तर त्यांनी सबस्क्राईब करा. थँक्यू. शुभ नवरात्री.